नाचू लागले. ज्ञानेश्वरी नावावर एकनाथ महाराजांच्या हातामध्ये आहे. लोक विचारू लागले, काहूनाथ बाबा तुम्ही आळंदीला जाऊन आल्यापासून तुमच्या वागण्या बोलण्यात मोठा बदल वाटायला लागला. काय असं घडलं तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही खूप बदललेले दिसायला लागले. त्या टायमाला एकनाथ महाराजांनी आळंदीची हकीकत सांगितले, स्वप्न दृष्टांत सांगितला आणि ज्ञानोबरायचं वर्णन करू लागले आणि सांगू लागले की अरे मी आळंदीहून आलो. म्हटले हो, मग तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज भेटले? म्हटले हो. मग त्या ज्ञानोबराबद्दल आम्हाला एकदा सांगा. त्या टायमाला एकनाथ महाराज त्या साधकांना सांगतात की बाबा त्या ज्ञानोबराबद्दल काय सांगू, ते एवढे उदार आहेत, एवढे उदार आहेत की त्रैलोक्यामध्ये त्यांच्यासारखा उदार कोणीच नाही. अभंगाचं पहिलं चरण. उदार 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 भक्त उदार भक्त एकनाथ महाराज सांगतात की असं औदर्य त्रैलोक्यामध्ये मला माऊलीसारखं कोणाचं दिसतं नाही. म्हणजे का बरं? अरे ज्या समाजाने एवढा मोठा त्रास दिला की ज्यांनी ज्ञानोबाच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता भाग पाडलं, आळंदीमध्ये आल्यानंतर साधी मधुकरी मिळू दिली नाही, गावामध्ये राहू दिलं नाही, डोळे फाडून टाकली, ते मिळालेलं पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळून टाकलं. अहो इंद्रायणीमध्ये आंघोळ करू दिली नाही, अंगावर शेण दगड गोटे फेकून मारावे, अशाही समाजाबद्दल ज्ञानोबारायची जी भावना आहे की नाथ बाबा हा ग्रंथ घ्या आणि या समाजाला पुन्हा शुद्ध करून द्या, हा समाज उद्धरला पाहिजे, या समाजाचा उद्धार झाला पाहिजे, याच्याकरता हा ग्रंथ एकनाथ महाराजांनी मनाशी विचार केला की या समाजानं सुखानं जगू दिलं नाही, सुखानं गावामध्ये राहू दिलं नाही, सुखाने या गावामध्ये मधुकरी मागू दिली नाही, त्या समाजाच्या उद्धाराची जी भावना आहे माऊलीची, पहा ना तुम्ही. निवृत्तीनाथ प्रसन्न झाल्यानंतर एकनाथ महाराजांना म्हणू लागले आणि ज्ञानोबारायांना म्हणू लागले की माऊली तुम्ही ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ केला, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. आणि मागा म्हटल्यानंतर विचार करा, त्या समाजानं आयुष्यभर त्रास दिला, एक ज्ञानोबारायला जर पहिली आठवण कोणाची झाली असेल तर या समाजाची झाली की जय खळांची व्यंकटी सांगतो. मला सांगा, अहो एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला त्रास दिला तर आपल्या मनात किती वेळ त्याच्याबद्दल चांगलं विचार करा. तरी ज्ञानोबारायांनी शेवटच्या क्षणाला आपल्या गुरुप्रती सायदान मागितलं, ते स्वतः करता नाही मागितलं, याच समाजाकरता मागितलं की ज्या समाजानं मधुकरी मिळू दिली नाही, गावात राहू दिलं नाही आणि ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता भाग पाडलं, त्या समाजाबद्दलची ज्ञानोबारायांची जी भावना आहे ते एकनाथ महाराजांना भावलं. आणि एकनाथ महाराज म्हणतात की काय हे संत उदार आहे
की ज्या समाजाने एवढा त्रास दिला त्यांच्याच उद्धाराची शेवट सुद्धा काळजी केली. म्हणून उदार भक्त विठ्ठला संतासारखं उदार कोणी नाही. या संता परीस उदार आणि त्रिभुवनी नाही. या संतासारखं या जगात कोणी उदार नाही. तुम्ही आम्ही उदार आहोत, तुम्ही आम्ही उदार आहोत, पण तुम्ही आम्ही संधी पाहून उदार आहोत. कृपालो उदार माझा ज्ञानेश्वर कृपालो उदार माझा ज्ञानेश्वर कृपालो तुम्ही आम्ही पण दान धर्म करतो. आता या ठिकाणी काही लोकांनी पंगत दिली, दान धर्मच आहे का नाही? पण तुम्ही आम्ही आपल्या दारामध्ये आलेला एखादा याचक राहतो, त्या याचकाला सुद्धा आपण काय करतो, कोणी वस्त्र देतं, 2 रुपये देतं, 2 घास देतं. मग तुम्ही आम्ही उदार नाही का? तुम्ही आम्ही जे उदार आहे, तुम्ही आम्ही जे दान देतो ते धर्म म्हणून देतो. काय करतो? धर्म म्हणून देतो. काही माणसं धर्म म्हणून दान करतात, तर काही माणसं गुण म्हणून दान करतात. काही माणसाच्या ठिकाणी दान करणं हा गुण आहे. काय आहे? गुण आहे. कर्णाच्या ठिकाणी दान करणं हा काय होता? गुण होता. एवढा कर्ण उदार होता, एवढा कर्ण उदार होता. महाभारतामध्ये कथा आलेली आहे की एक व्यक्ती कर्णाच्या घरी गेला आणि सांगू लागला की आपल्या धर्मराजाच्या घरी गेला आणि धर्मराजाला सांगू लागला की हे धर्मा, अरे माझी आई वारलेली आहे आणि मला माझ्या आईचे अंत्यसंस्कार करण्याकरता काही लाकडं पाहिजे. काय पाहिजे? लाकडं पाहिजे. लाकडं पाहिजे म्हटल्यानंतर धर्मराजाने आपल्या नौकर चाकराला सांगितलं की जा रे आणि त्या माणसाला काहीतरी लाकडं गाडी भरून देऊन टाका. त्या टायमाला त्या धर्मराजाची माणसं गेले आणि सगळीकडे पाहू लागले. तर धर्म पुन्हा त्यांनी पाहिलं तर पाऊस धो असा पाऊस पडलेला होता आणि पाऊस पडल्यामुळे सगळी लाकडं काय होती? ओली झालेली होती. त्या टायमाला ते नौकर चाकर धर्मराजाकडे आले आणि धर्मराजाला म्हणू लागले की महाराज, लाकडं सगळी काय आहे? ओली आहे. आपल्याकडे वाळलेली लाकडं नाही. त्या टायमाला धर्मराजाने सांगितलं की अरे बाबा, तू कोणाकडे तरी वाळलेली लाकडं असतील ते पहा, माझ्याकडे तुला देण्याकरता वाळलेली लाकडं नाही. तसाच तो व्यक्ती कर्णाच्या घरी गेला आणि कर्णाकडे गेल्यानंतर कर्णाला म्हणू लागला, अय कर्णा, मला माझ्या आईच्या अंत्यविधी करता काही लाकडं पाहिजे. लाकडं पाहिजे म्हटल्यानंतर कर्ण एका पलंगावर बसलेला होता आणि ज्या पलंगावर बसेल होता तो पलंग ओरिजिनल चंदनाचा होता. कर्णानं मागचा पुढचा विचार केला नाही. घरातली कुऱ्हाड घेतली आणि बसलेल्या चंदनाच्या पलंगाचे तुकडे तुकडे केले आणि गाडी भरून त्या व्यक्तीला दिले. हे सगळं अर्जुन आणि भगवान पाहत होते. आणि मग भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, जेव्हा जेव्हा मी कर्णाचं वर्णन करतो तेव्हा तेव्हा तुला पोट सुरतो की कर्णाचं वर्णन करतात. कर्ण दान धर्म करतो, कर्ण दानी आहे, कर्ण उदार आहे. आज पाहिलं का? तुझ्याही घरी तो गेला
तुम्ही भावानी त्याला काय सांगितलं की आमच्या घरी वाळेल लाकडं नाही, पाऊस काही त्या घरावर पडला नाही. पाऊस हा कर्णाच्या पण घरावर पडला, पण कर्णाची जी वृत्ती होती ती गुणी वृत्ती होती, ती दानी वृत्ती होती. मग कर्णाच्या ठिकाणी जो उदार उत्पन्न होता तो कर्णाचा गुण आहे. तुम्ही आम्ही जे दान करतो ते धर्म म्हणून करतो, कर्ण जो करत होता तो गुण म्हणून करतो. काही माणसं स्वभाव म्हणून दान करतात, काही धर्म म्हणून दान करतात, काही गुण म्हणून दान करतात, काही स्वभाव म्हणून दान करतात. पण आमचे संतांचा धर्म म्हणूनही करत नाही, गुण म्हणूनही करत नाही, स्वभाव म्हणूनही करत नाही. तर उदारता हे आमच्या संतांचं स्वरूप काय आहे, स्वरूप आहे. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर विठाला विठाला. उदाहरण या ठिकाणी कर्णाच्या जीवनातलं सांगितलं जातं की कर्ण असा रस्त्याने चालला आणि रस्त्याने चालत असताना एक भिकारी कर्णाला भेटला आणि कर्णाला म्हणू लागला, अरे कर्णा मला काहीतरी दे. तर तिकून दुर्योधनाची जी पत्नी भानावती ती कोणी येत होती आणि येत असताना कर्णाने बात कर्णाला त्या भिकाऱ्याने हाताकडे मला काहीतरी दे, काहीतरी दे म्हटल्यानंतर कर्णाकडे काही नव्हतं. आणि मग कर्ण गेला आणि दुर्योधनाच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याने हिसकावलं. दुर्योधनाच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र घेतलं आणि त्या भिकाऱ्याला देऊन टाकलं. दुर्योधनाची पत्नी घरी आली आणि दुर्योधनाला सांगू लागली की काय तुमचा भाऊ काय डोकं आहे का त्याला, का गुडघ्यात मेंदू आहे. म्हणजे काय झालं, अहो मी रस्त्याला जात असताना त्याला भिकारी भेटला आणि त्या भिकाऱ्याने त्याला काहीतरी दान धर्म मागितला. तर या कर्णानं मागचा पुढचा विचार केला नाही, त्याने खुशाल माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र घेतलं आणि त्या भिकाऱ्याला देऊन टाकलं. दुर्योधन म्हटलं बरं झालं. बरं झालं, तुम्हाला काही डोकं आहे का, बरं भाऊ तुमच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घेतलं आणि भिकाऱ्याला देऊन टाकलं आणि तुम्ही म्हणता बरं झालं. दुर्योधन म्हटलं बरं झालं, त्यानं नुसतं मंगळसूत्रच मागितलं. त्यानं जर बायको मागितली असते ना तर ती पण तुला देऊन टाकलं असतं. विचार कर. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की कर्ण इतका उदार होता. विठाला या जगात अनेक जण उदार आहेत, पण या सगळ्यापेक्षा जर जास्त श्रेष्ठ कोण असेल तर संत. उदार 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 कोणी नाही. या जगात अनेक उदार आहेत. अनेक ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आणले आहे. रविश्चंद्र गणापेक्षा नदी गावश्य सज्जना येते परोपकाराय देवेन निर्मिता. हे 7 पदार्थ देवानी लोकांना देण्याकरता परोपकाराकरता निर्माण केलेले. पण हे सगळे जरी देत असले तरी यांचं देणं हे नाशवान आहे. याने तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होत नाही. याही पुढे सांगू, देव पण उदार आहे, पण संत देवाच्या देण्याला गालबोट आहे. देव देतो. देवानं सुदामाला सुवर्णाची नगरी दिली. देव देतो, पण देवाचा एक स्वभाव आहे. देवाच्या स्वभावामध्ये एक खोड आहे. काय खोड आहे? तो एवढा हलकट आहे, काही घेतल्याशिवाय देत नाही. विठाला विठाला सुदामाला सुवर्ण नगरी दिली, पण त्याचे पहिले मुठभर पोहे सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडेला सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्री
ते पोहे घेऊन या त्याचे भेटीला मी गेला ते पोहे घेऊन या त्याच्या भेटीला मी गेला भांबे घेऊन या गाव सोनिया चांदला का ते भांबे घेऊन या गाव सोनिया चांदला का विठोबाचा धर्माचा त्याचे चरणी लक्षला विठोबाचा धर्माचा त्याचे चरणी लक्षला त्याचे चरणी लक्षला विठोबाचा धर्माचा त्याचे चरणी लक्षला. आता अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला सेवा समाप्त करायची आहे, त्यामुळं थोडस जरा म्हटलं तरी एकेरी म्हणा. हा, कारण की आता हे लोक तयारच आहेत, कधी सुटतं आणि कधी गाडीत बसतो. सामाय सुमान चंबू गबाळ सगळं सगळं एकदम ओके. आक्रमण म्हणायचंच फक्त. ते फक्त वाटच पाहू नये की हा बाबा गावाशी अटक. जास्त वेळ काही आपण घेणार नाही तरीही, कारण की ते आचार्य सुद्धा एकदम अटेन्शन मध्ये येते. हा. त्यांच्याकरता सगळेजण टाळ्या वाजवा. अहो घरी आपली बायको सुद्धा 6 वाजता देत नाही. काल सकाळी 6 वाजता पंक्ती बसवलं यायला. खऱ्या अर्थानं त्यांची मेहनत आहे. सगळेच आपापल्या परीने या ठिकाणी कष्ट घेतात, सेवा करतात. ज्ञानोबाला नक्की त्यांना आपला कृपा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला म्हणून संतांचं देणं या संतापरीचं उदार आणि संतांना दिलेलं कधी सरत नाही, लोकांना दिलेलं कधी पुरत नाही आणि देवानं दिलेलं पुरत नाही. विठाला विठाला ज्ञानोबासारखा उदार या जगात कोण नाही. ज्या समाजाने एवढा त्रास दिला त्या समाजाच्या उद्धाराची काळजी पाहतो. ज्या टायमाला विठ्ठलपंत आपला संन्यास सोडून या ठिकाणी आळंदीला आले, ग्रस्ताश्रम स्वीकारल्यानंतर त्यांना विचार अपत्य झाली आणि अपत्य झाल्यानंतर आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या लेकरा बाळाला होऊ नये म्हणून त्या विठ्ठलपंताच्या अंतःकरणातली मायबापाची त्या इच्छा, म्हणून त्यांनी आपल्या मुलाची मुंज झाली पाहिजे, आपल्या मुलाला समाजात घेतलं पाहिजे. म्हणून ते विठ्ठलपंत सर्व ब्राह्मणांना पाया पडू लागले, विनंती करू लागले की आमच्या मुलाला तुमच्यामध्ये घ्या, आमच्या मुलाची मुंजी करा, आमच्या मुलाला समाजामध्ये घ्या, त्यांना सुद्धा मान सन्मानामध्ये जगू द्या. त्या नावाने या ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना एक शिक्षा ठोठावली, त्याचं नाव देहांत प्रायश्चित्त. आणि हे देहांत प्रायश्चित्त